नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज सेल्फ ॲनालिसिस या विषयावर मी तुमच्याशी बोलणार आहे। कुठल्याही तुम्ही जगामधल्या कुठल्याही धर्मामध्ये जा, कुठल्याही देशामध्ये जा, कुठल्याही भाषेमध्ये जा, तुमच्या लक्षात येईल असं की नो दाय सेल्फ इज द ऑब्जेक्टिव्ह ऑफ लाईफ। स्वतःला ओळखा हे जीवनाचं उद्दिष्ट आहे। मग स्वतःला ओळखा म्हणजे काय ओळखा? तर स्वतःतले गुण, स्वतःतली क्षमता, स्वतःतले वीकनेसेस हे सगळे आपल्याला ओळखता आले पाहिजे। नो दाय सेल्फ हा जर ऑब्जेक्टिव्ह आपल्या आयुष्यात धरला तर एक लहान मुलगा असतो बघा, त्या लहान मुलाला हे माहीत नसतं की तो आपल्या हाताने जेवू शकतो। त्याची आई त्याला भरवून देते। लहान मुलाला आपल्या पायाने चालता येत नसतं, त्याचे आई वडील त्याला बोट धरून हळूहळू चालवतात। मग लहान मुलाला जीवनातली प्रत्येक गोष्ट आपल्याला करता येईल का नाही येईल याचा अंदाजच नसतो। तो करून बघतो, मग त्याला हळूच करता येतं आणि त्याच्यानंतर आई वडिलांनी सगळे त्याला शाबासकी देतात आणि त्याच्या लक्षात येतं, हो मला करता येतं, मला लिहिता येतंय, मला वाचता येतंय, मला बोलता येतंय, मला चालता येतंय, मला खेळता येतंय। आणि असा हळूहळू स्वतःबद्दल तो आकलन करत 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 पुढे मोठा होतो। मला आठवतं लहानपणी सगळे आपल्या बरोबरचे दादा ताई वगैरे सगळे सायकल चालवायचे, गल्लीच्या या कोपऱ्यातनं त्या कोपऱ्यापर्यंत चालले जायचे। असं वाटायचं जणू काही हे आपल्याला चिडवतायत, आपल्याला ते टुकवतायत की बा महा मला सायकल चालवता येते आणि तुला सायकल चालवता येत नाही। हे सगळे लोक इतके आपल्याला म्हणजे चिडवायचे आणि कधी कधी मनाला प्रेरणा पण देऊन जायचे। असं वाटायचं की यांच्यासारखी सायकल आपल्याला आली पाहिजे, दुसरीच असेल मी तेव्हा। आणि बहुधा तुमच्या सगळ्यांच्या बाबतीत सुद्धा हेच होत असेल। तिसरी चौथीमध्ये तुमचे दादा ताई त्यांना सायकल चालवता येते आणि तुम्ही दुसरीत आहे, तुम्हाला सायकल चालवता येत नाहीये आणि खूप त्यांचं त्याला हेवा वाटतोय आपल्याला की यांना कशी चालवता येते। मग दादाला म्हटलं मला सायकल चालवू दे, तर दादा म्हणतो ते काही नाही, तू लहान आहे, तू कॅरियरवर डबल सीट बस, तुला मी चक्कर मारून आणतो। मग दादा बरोबर चक्कर मारली आपण कॅरियरवरनं, पण मनामध्ये सारखं वाटायचं की मला कधी सायकल चालवता येईल। आणि आमच्या लहानपणी ज्या सायकली होत्या त्या लेडीज सायकली नव्हत्या, त्या सगळ्या जेंट्स सायकली होत्या। जेंट्स सायकलीमध्ये असं तो दंड्याची सायकल, त्याच्यामध्ये कैचीमध्ये पाय टाकून आपल्याला सायकल चालवायला शिकायची। मग ठरलं एक दिवशी एका रविवारी सायकल शिकायची। दादाला पटवलं की नाही सायकल शिकायची। मग सायकल शिकायला आम्ही अंगणामध्ये गेलो। मग अंगण छोटं वाटायला लागलं, असं वाटलं 2-3 पॅडल मारले की अंगण संपताय, आपण मैदानात जाऊ। मग आम्ही मैदानात गेलो। दादाने मागणं कॅरियर धरलेलं होतं आणि मी कैचीमध्ये पाय टाकून चालवतो, सायकल चालवतो। दादाला म्हणतो दादा सोडू नको सोडू नको सोडू नको। दादा म्हणतो समोर बघ ना, पुढे बघ, सीधा हँडल मार पाडेल, सीधा हँडल मार पाडेल। आणि मी आपला हँडल असं 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 करत करत कसं तरी त्या कैचीमधनं पाय टाकून सायकल चालवतो। बघा जीवनाची सुरुवात किती कठीण अवस्थेत होते। मूळतः कैचीमध्ये पाय टाकल्याबरोबर आपल्या शरीराचा बॅलन्स या बाजूला ठेवायला लागतो, सायकल तिरकी त्या बाजूला असते। अशा अवघडलेल्या अवस्थेमध्ये कशी तरी सिमेट्री साधत आपण सायकल चालवायला शिकतो। म्हणजे जीवनाची सुरुवात बघा किती कठीण अवस्थेपासून होते, पण येतं सगळ्यांना सायकल कैचीमध्ये पाय टाकून येते चालवता। सुरू झालं शिक्षण, हँडल पकडला हातामध्ये, सीधा हँडल मार पाडेल, सीधा हँडल मार पाडेल। मागणं दादा सांगतोय सीधा हँडल मार पाडेल आणि हँडल असा 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 हा थरथर 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 हलताय आणि कैची मधल्या पायानी सायकल चालवत 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 आणि दादा कॅरियरला धरून आहे, बॅलन्स सगळा दादा बघतोय आणि आम्ही सायकल चालवतोय, पुढे चालवतोय, सीधा हँडल मार पाडेल, सीधा हँडल मार पाडेल। मनामध्ये सारखे त्या दादा सोडू नको बरं, सोडू नको सोडू नको। आणि दादाचा मागणं आवाज येतोय सोडलं नाही सोडलं नाही सोडलं नाही, सीधा हँडल मार पाडेल, सीधा हँडल मार पाडेल। चालली आहे सायकल पुढे, चालली आहे सायकल पुढे आणि पुढे पुढे जाता आता आपण पुन्हा आवाज दिला सोडू नको सोडू नको सोडू नको आणि दूरनं आवाज आला सोडलं नाही सोडलं नाही सोडलं नाही। अरे हा आवाज तर फार दूरनं आला, म्हणजे लक्षात आलं दादानी मगाशीच सोडलाय बहुतेक। आणि हँडल असं असं करत करत हळूच मागे मान वळून पाहिलं की दादानी सोडलाय म्हणून। दादानी बरंच आधी सोडलेलं होतं। बॅलन्स करत करत सायकल चालवत मी पुढे आलो होतो, पण दादाकडे मागे वळून बघितलं
त्या हँडल असं 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 झालं आणि धडाक पडलो जमिनीवर, गुडघे खरचटले. पण एक वेगळंच मनामध्ये चैतन्य प्राप्त झालं बघा. घरी गेलो, आई आली बाहेर. पहिले बघितल्याबरोबर आई म्हणा, अरे गुडघ्यातनं रक्त येतं, कोणीतरी हळद आणा, कापूस आणा, पट्टी आणा. अरे किती लागलं तुला? आणि चेहऱ्यावर एक मस्त हास्य आणि एक विजय मुद्रा आणि भाव होता मनामध्ये. काही नाही आई, सायकल आली. म्हणजे सायकल आली तो क्षण किती महत्वाचा होता आपल्यासाठी. मग 8-10 दिवसांनी मामा आले घरी. मग मामा तुला मी सायकल चालवून दाखवतो. मामाला घेऊन रस्त्यावर बाहेर यायचं. मग सायकल चालवून दाखवली मामाला. मग मामाने शाबासी दिली, चॉकलेट दिलं, आनंद झाला. 1 महिना झाला. 1 महिन्यानंतर मामा पुन्हा आले. मग मामाला म्हटलं, मामा बाहेर चल. मामा म्हणाले, अरे बघितली तुझी सायकल मागच्या वेळेला, येते तुला चांगली चालवतो सायकल. नाही तू बाहेर ते माझ्या बरोबर. मामाला घेऊन बाहेर आणि मामाला पुन्हा सायकल चालवून दाखवली, पण यावेळेला सीटवर पाय टाकून. मामाने पुन्हा शाबासी दिली. आठवा सगळेजण आठवा. हेच क्षण आपण लहानपणी सर्वजण जगलेलो आहोत. एक प्रोग्रेस, एक उन्नतीचा क्षण, की कैचीच सायकल चालवता येते, मग सीटवर पाय टाकून चालवता येते, मग मी चालवतोय आणि माझ्या डबल सीट कोणीतरी बसलेला आहे. असा एक क्षण अतिशय आनंदाने आणि गौरवाने आपण व्यतीत केला आणि त्याच्या आठवणी आपल्याकडे आहेत. मग मला सांगा, आज तुमच्यापैकी कोणाला विचारलं की किती लोकांना सायकल चालवता येते, हात वर करा, तर लक्षात येईल अर्धे लोक हातच वर नाही करत आहे. ते म्हणतात याच्यामध्ये काय आहे एवढं, सगळ्यांनाच सायकल चालवता येते. सायकल चालवता येणं म्हणजे काही मोठी गोष्ट आहे का? आठवा तो दिवस किती मोठी गोष्ट होती. 2-2 महिने आपण या गोष्टीसाठी झुरलेलो की आपल्याला कोण सायकल चालवायला शिकवेल. आणि मग एक दिवशी सायकल आली आणि त्यानंतर पुढचे 6 महिने आपल्या जीवनात प्रत्येक गोष्टीमध्ये बोलताना सायकल हा विषय आला. सायकल चालवून दाखवू का? आईने सांगितलं जवळच पायी धावत जा, किराण्याचं सामान घेऊन ये. आपण म्हणायचो आईने मी सायकलनी जातो. म्हणजे सायकलनी आपलं जीवन व्यापून टाकलं होतं 6 महिने. आणि आज सायकल कोणाला चालवता येते? तर हात वर करायला ना आपल्याला गर्व होतोय हात वर करायला, ना आपल्याला घमेंड आहे हात वर करायला, आणि साधा स्वाभिमान पण नाही. असं वाटतं याच्यात काय? 2 पायावर किती लोकांना चालता येतं? त्याच्यात काय? सगळेच चालतात. 1 वर्षाचा मुलगा, 9 महिन्याचा मुलगा चालू शकत नाही, त्याला शिकायला लागतं. एक गोष्ट आपल्याला येत जाते आणि एकेका गोष्टीनंतर आपल्याला एक आत्मविश्वास वाढत जातो. येस, आय कॅन डू इट. हे मला येत नव्हतं आणि आता मला येत आहे म्हटल्यानंतर ते हळूहळू भूतकाळात जातं. आणि भूतकाळात गेलं की आपल्याला त्याचा विसर पडतो. आणि जी गोष्ट येत नाही नवीन, ती गोष्ट आपल्याला प्राप्त करण्याकडे आपला कल असतो. एक गोष्ट टप्पा असा सरकत जातो. 5वी, 6वी, 7वी मध्ये विद्यार्थी असताना आई वडिलांना माहीतच नसतो कोणत्या वर्गात आहे तो. मिडल स्कूलला मुलगा आहे. पण जसा तो मुलगा 8वीत येतो, 8वीत आल्याबरोबर घरी वातावरणामध्ये बदल होतो. आता मुलगा हायस्कूलला आला बरं का. आता पिंट्या, तुला आता अभ्यासात लक्ष द्यायला लागेल. आता बिलकुल टंगळ मंगळ नाही. 7वी पर्यंत भरपूर खेळणं झालं. आता अभ्यास, गणित आणि सायन्सची ट्युशन लावून घे. रोज रात्री 1 घंटा अभ्यास करायचा, रोज सकाळी 2 तास अभ्यास करायचा. आपल्याला अशा अनेक इन्स्ट्रक्शन्स येतात. आणि 8वीत गेल्याबरोबर आपल्याला मोठं झाल्यासारखं वाटतं. म्हणजे जबाबदारीचंही भान येतं आपल्याला आणि थोडासा मान सन्मानही वाढतो समाजामध्ये. जणू की आता मुलगा 10वीला आला, म्हणजे पुढच्या 2-3 वर्षांतर 10वी. मग असं करत 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 8वी जाते, 9वी जाते. मग 9वी आणि 10वीच्या मधला उन्हाळा येतो. त्या उन्हाळ्यामध्ये आपल्याला असं वाटतं की आता आपल्याकडे सगळं जग बघताय, डोळे रोखून सगळं जग आपल्याकडे बघताय आणि आपल्याला काहीतरी करायचं आहे. एक जबाबदारीची जाणीव येते, दडपण पण येतं. असं वाटतं की आपण करू शकू का नाही करू शकू. असं करत करत 10वीचं वर्ष पुढे सरकत जातं. घरी इमर्जन्सी लागून जाते, केबल कनेक्शन कट होतात. आई सगळ्यांना सांगून जाते आता आमचा पिंट्या 10वी मध्ये. मग तिकडनं दूरनं बाहेर गावून मामाचा फोन येतो की अमक्या कोण परिचिताचं आमचं लग्न आहे, तुमच्या गावी येतोय आम्ही. तर आई सांगते जरूर या जरूर या. पण आमच्या पिंट्याचं की नाही 10वीचं वर्ष यंदाचं, म्हणजे कंसामध्ये येऊ नका. म्हणजे या म्हणताना इमर्जन्सी एवढी आपण डिक्लेअर करतो घरचा मुलगा 10वीत म्हणजे की सगळ्या नातेवाईकांना खबर होऊन जाते की नाही 10वीत आहे बरं, याला डिस्टर्ब नाही करायचं, 10वीत आहे बरं, याला डिस्टर्ब नाही करायचं.
असं करत 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 10वीचा जानेवारी महिना उजाडतो, फेब्रुवारी महिना उजाडतो, आणि जेवढा मान सन्मान मागच्या 2 वर्षात प्राप्त केला आपण की मुलगा मॅट्रिकला आला, त्याचं सगळ्याचं दडपण आपल्यावर वाटायला लागतं. असं वाटायला लागतं आता नाव आय हॅव टू परफॉर्म, नाहीतर लोक मला तोंडात शेण घालतील, आणि ते दडपण आपल्याला येतं. मग पहिला पेपर 10वीचा, पहिला पेपर आपण 10वीचा देतो, थोडासा चांगला, थोडासा मध्यम गेलेला असतो. आई आपल्याला सतत रागवत असते की पहिला पेपर आपला थोडासा बिघडलाय. आपण जेव्हा आईला सांगतो तर तीच आई अचानक दयाबुद्धीची होऊन जाते. ती म्हणते, पिंट्या अरे पहिला पेपर बिघडला, घाबरू नको, तू आता दुसऱ्या पेपरवर लक्ष केंद्रित कर. आतापर्यंत आपला पेपर जर बिघडला तर आई खूप जोराने रागवायची. 10वीत काय बरं झालं आईला? आई रागवत नाही, आई म्हणते जे झालं ते झालं, ते तू काही बदलू नाही शकत आहे, तू उद्याच्या पेपरवर लक्ष दे. एवढा सपोर्ट मिळाल्यानंतर पुन्हा मनुष्य कामाला लागतो आणि 10वीच्या दुसऱ्या पेपरचा अभ्यास सुरू होतो. मग तिसरा पेपर, मग चौथा पेपर, मग शेवटचा पेपर. शेवटचा पेपर 9:30 ते 12:30 पेपर होतो. 12:30 पेपर झाल्याबरोबर धूम. मागच्या 6 महिन्यामध्ये असलेले सर्व बंधनं तोडणार. आज पाणीपुरी खाणार, आज आईस्क्रीम खाणार, आज उसाचा रस पिणार, उलट सुलट सगळं, कॉफी पिणार, मग उसाचा रस पिणार, मग आईस्क्रीम खाणार, मग पाणीपुरी खाणार. कशानंतर काय याचं तारतम्य नाही. अरे आजचा पेपर कसा गेला ते जाऊ दे, परीक्षा संपली. म्हणजे पेपर कसा गेला ह्याला महत्वच नाहीये, परीक्षा संपली. केवढा आनंद. म्हणजे मागच्या 2 वर्षापासून दडपणात होतो त्याचा जल्लोष आहे हा, की दडपणातनं मुक्त झालो. मग उन्हाच्या सुट्ट्या जातात आणि एक दिवस रिझल्ट लागतो. रिझल्ट लागतो आणि एकदम किती पर्सेंट मिळाले? 65% मिळाले. कळतच नाही मनाला की 65% चांगले का वाईट. सेल्फ अनालिसिस बघतोय आपण, आत्मचिकित्सा बघतोय, स्वतःला ओळखा बघतोय. आपण स्वतःला ओळखलेलंच नसतं, आपल्याला 65% मार्क मिळाले. आई स्वयंपाकघरातनं हलक्या आवाजामध्ये चिडचिड सुरू करते, पिंट्या तुला सांगितलं होतं वर्षभर नीट अभ्यास कर, रोज सकाळी उठून अभ्यास कर, रात्री पुस्तक समोर ठेवून झोपून जायचास, नीट अभ्यास कर, तू लक्षच दिलं नाही, मनावर लावूनच घेतलं नाही, तुझ्यामध्ये एवढी अक्कल आहे, एवढी प्रतिभा आहे, पण अजिबात तू अभ्यास केला नाही, आणि त्यामुळे बघ आता मॅट्रिकमध्ये कसं झालं. आले ना 65% मार्क. अचानक वाटायला लागतं की 65% मार्क म्हणजे फारच कमी बा. मी तर पूर्ण आईचं माझ्या नाव खराब करून टाकलं. वर्षभर एवढा अभ्यास माझ्याकडनं करून घेतला तिने, 65% काहीच नाही. अतिशय चेहरा छोटा करून निराश अवस्थेमध्ये घरात बसलोय. तर शेजारचे काका येतात. काय पिंट्या रिझल्ट लागला का? लागला रिझल्ट तर लागला. रिझल्ट तोंडातल्या तोंडात आपण बोलतो, अरे काय झालं? 10वीचा रिझल्ट लागला, किती मार्क मिळाले? आपण अडखळत त्यांना सांगतो 65%. 65% म्हटल्याबरोबर ते काका एकदम म्हणतात, अरे वा पिंट्या आता पार्टी पाहिजे, कमीत कमी पेढे तरी पटकन दे. मनात विचार येतो 65%? काका म्हणतात पिंट्या पार्टी पाहिजे, वा वा फर्स्ट क्लास पास झाला. एकदम कॉन्फिडन्स आपला जागृत होतो. आपण एक कॉलर टाईट करतो, अरे 65% पास झालाय, मजाक लावून दिली काय? आणि असं वाटतं आई आपली उगोज काहीतरी म्हणत राहते. म्हणजे आई रागवत असते तेव्हा 65% आपल्याला कमी वाटत असतात, मानहानीचे वाटत असतात, अप्रतिपणाची भावना मनामध्ये असते. आणि शेजारचे काका म्हणतात आपल्याला की वा पिंट्या पेढे पाहिजे, फर्स्ट क्लास पास झाला. तर असं वाटतं की मी काहीतरी आयुष्यात करून दाखवलं. पर्सेंटेज तेवढेच 65, पण बघण्याचा दृष्टिकोन एकदम बेकार आणि एकदम चांगले. मग मला सांगा, आयुष्यात यश जे असतं हे सापेक्ष असतं, निरपेक्ष नसतं, हे रिलेटिव्ह असतं. तुम्ही कुठल्या अँगलनी त्याला बघता त्यानुसार यश असतं. मग आपण स्वतःला ओळखत जातो की नाही मी 65%चा मुलगा आहे, काय हरकत नाही, मी पुढच्या वेळा 75% मिळवीन. म्हणजे आपण स्वतःला ओळखत जातो आणि आपल्यातल्या शक्तीला आणखी उदयास आणत जातो. एक ओळख पटत जाते. 1 वर्षाचा झालो तेव्हा मी दोन्ही पायावर चालू शकलो, 2रीत गेलो तेव्हा मी सायकल चालवू शकलो, 10वीत गेलो तेव्हा मी फर्स्ट क्लास पास होऊ शकलो, आता मी कॉलेजमध्ये आहे. आपल्याला ओळख पटत जाते. आपण पुढे सरकत जातो. जशी आपल्याला आपली ओळख पटत जाते तशी आणखी ओळख पटावी अशी इच्छा व्यक्त होते. काय असतं बघा, स्वतःची ओळख म्हणजे काय असतं बघा. आपला जन्म कशासाठी झाला हे आपल्याला कळलं पाहिजे. आपला जन्म कशासाठी झाला हे जर आपल्याला कळलं, एव्हरीबडी इज नॉट बॉर्न फॉर सेम थिंग, एव्हरीबडी इज बॉर्न फॉर डिफरंट थिंग. आज एखादा पक्षी आहे तर त्याचा उडण्यासाठी जन्म झालाय, तो उडेल. एखादा घोडा आहे त्याचा धावण्यासाठी जन्म झाला, तो धावेल. पक्षी धावण्याचं कारण नाहीये,
आणि घोड्यानी उडण्याचं कारण नाही. मग आपला जन्म कशासाठी झाला? म्हणजे आपलं जीवनाचं सार्थक होईल. एक मार्मिक संस्कृत सुभाषित आहे बघा. म्हणजे तुम्ही ते जर सुभाषित ऐकलं ना तर तुम्हाला बाकी शिक्षण पूर्ण घ्यायची गरज नाही. तेवढं सुभाषित आपल्या मागे ठेवा आणि तुमच्या लक्षात येईल की तुम्हाला जीवनाचं सार कळलेलं आहे. काय आहे जीवनाचं सार? असं म्हणतात, घृष्टम घृष्टम पुनरपि घृष्टम चंदनम चारुगंधम छिन्नम छिन्नम पुनरपि छिन्नम स्वादुचैवेक्षुकांडम दग्धम दग्धम पुनरपि दग्धम कांचनम कांतवर्णम प्राणांते अपि प्रकृति विकृति न जायते उत्तमानाम. अर्थ सोपा आहे. घृष्टम घृष्टम, चंदनाचं लाकूड घ्या, 10 इंच 12 इंच मोठं लाकूड घ्या आणि त्याला घासत जा. घृष्टम घृष्टम पुनरपि घृष्टम चंदनम चारुगंधम, पुन्हा पुन्हा घासत जा. तोच चारुगंध, तोच सुगंध. जणू काही चंदनाचा जन्म हा सुगंधासाठी झालेला आहे. चंदनाचं जीवन सुगंध बिखरत बिखरत व्यतीत होईल आणि चंदनाचं मरण हे सुद्धा सुगंध देत देत होईल. मग मरणोपरांत चंदनाच्या आठवणी लोक काय काढतील? चंदन म्हणजे चारुगंध, चंदन म्हणजे चारुगंध. चंदनाला स्वतःची ओळख पटली, चंदनाला स्वतःचा परिचय पटला, चंदनाच्या जन्माचं सार्थक झालं. त्याला कळलं की या पृथ्वी तलावर ते काय आलाय. चंदन आलाय जगाला चारुगंध देण्यासाठी. चंदनाची ओळख चंदनाला पटली. मग त्या पृथ्वी तलावर त्याच्या येणाऱ्या अवताराचं त्याला अवतार कार्य कळलं. चंदनाला पटली ओळख. मग दुसरी ओळख काय म्हणते बघा, छिन्नम छिन्नम पुनरपि छिन्नम स्वादुचैवेक्षुकांडम. ऊस घ्या तुम्ही, 5 फूट 6 फूट 7 फूट ऊस घ्या आणि त्याचे तुकडे तुकडे करा. छिन्नम छिन्नम पुनरपि छिन्नम स्वादुचैवेक्षुकांडम. त्याची जी मिठास आहे, त्याचा जो गोडवा आहे तो उत्तरोत्तर वृद्धिंगत होतो, वाढत जातो. ऊस हळूहळू लहान 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 होऊन कापत 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 त्याला छोटासा तुकडा ऊसाचा राहिला. म्हणजे नष्टप्राय ऊस होत आला तरी तोच गोडवा, तीच मिठास, तोच स्वाद. जणू काही या गोडव्यासाठी चंदनाचा जन्म झाला. जणू काही या गोडवा देत देत चंदनाचं जीवन गेलं आणि गोडवा देत देतच मृत्यूला प्राप्त झाला. मग हा जो ऊस आहे, चंदन जसा चारुगंध देतो तसा हा ऊस आहे, गन्न आहे, चैवेक्षुकांड जे आहे हे गोडवा देत देत जन्माला आलं, जीवन जगलं, मृत्यू पावलं आणि मृत्यूपरांत ऊस म्हटलं की गोडवा, ऊस म्हटलं की स्वाद, ऊस म्हटलं की मिठास. ऊसाला त्याच्या अवतार कार्याचा शोध लागला. ऊसाला कळलं की माझा जन्म कशासाठी आहे. ऊसाचं जीवन सार्थक झालं. चंदनाचा चारुगंध परिचय, ऊसाचा गोडवा परिचय. दग्धम दग्धम पुनरपि दग्धम कांचनम कांतवर्णम. असं म्हणतात, सोनं जे आहे ते त्याला तुम्ही जाळा, तापवा. दग्धम दग्धम पुनरपि दग्धम कांचनम कांतवर्णम. अजून अजून निखरून येतं, अजून अजून उभरून येतं, उजळून निघतं सोनं. कारण सोनं हा सुवर्ण रंग, हा सोन्याचा परिचय. सुवर्ण रंगासाठी सोन्याचा जन्म झाला. सुवर्ण रंग दाखवत दाखवत जीवन जगलं आणि सुवर्ण रंगाचा परिचय देत देत सोनं मृत्यू पावलं. मृत्यूपरांत सोन्याच्या आठवणी म्हणजे सुवर्ण रंग. प्राणांते अपि प्रकृती विकृती न जायते उत्तमानाम. शेवटची ओळ अतिशय मार्मिक आहे बघा. जेवढे उत्तम पुरुष आहेत ते प्राण जाण्याची जरी वेळ आली तरी आपल्या मूळ प्रकृतीला विकृत होऊ देत नाही. प्राणांते अपि प्रकृती विकृती न जायते उत्तमानाम. रघुकुल रीत सदा चली आई प्राण जाय पर वचन न जाय. प्रभू रामचंद्रांनी बघा स्वतःचं वचन नाही पण राजा दशरथाचं वचन, आपल्या पित्याचं वचन म्हणजे रघुकुलातल्या एका वंशजाचं वचन रघुकुलाच्या दुसऱ्या वंशजांनी पाळलं पाहिजे. कारण रघुकुलाला अर्थच वचनामुळे प्राप्त झालाय. रघुकुलाचा परिचय काय? वचन. आणि वचन तोडलं तर रघुकुलाचा सर्वनाश.
मग माणसं रघुकुलात जन्माला येतील आणि मृत्यू पावतील, अनेक पिढ्या येतील, अनेक पिढ्या मरतील, पण पूर्ण रघुकुलाचा परिचय म्हणजे वचनबद्धता. म्हणून म्हटलं की रघुकुल रीत सदा चली आई, प्राण जाय पर वचन न जाय. मग मला सांगा की चंदनाचा परिचय चारुगंध, उसाचा परिचय गोडवा, सोन्याचा परिचय सुवर्णरंग, प्रभू रामचंद्राच्या वंशाचा परिचय वचनबद्धता, गांधीजी म्हटलं की सत्याग्रह. आता मागच्या वर्षी अण्णा हजारेंनी दिल्लीला उपोषण सुरू केलं, सत्याग्रह सुरू केला. पहिल्यांदा आठवण झाली गांधीजींची, कारण सत्याचा आग्रह करत करत आयुष्य घालवलं गांधीजींनी. जणू काही सत्याच्या आग्रहासाठी त्यांचा जन्म झाला, जीवन गेलं आणि मृत्यू सुद्धा त्यांना सत्याचा आग्रह करत करत प्राप्त झाला. आणि गांधीजींना त्यांचा मृत्यू होऊन 60 वर्षानंतर अण्णा हजारे जेव्हा उपोषणाला बसले तेव्हा पहिल्या प्रथम लोकांना आठवण आली, अरे तर गांधीजींचा सारखा सत्याग्रह करतायत. म्हणजे गांधीजींची आठवण, सत्याग्रह आणि गांधीजी अनसेपरेबल. मग गांधीजींना त्यांचा अवतार कार्य कशासाठी झालं कळलं, सत्याच्या आग्रहासाठी. मग प्रश्न असा आहे की सचिन तेंडुलकरला आपलं जीवनाचं मूल्य कळलं की सचिन तेंडुलकर म्हणजे क्रिकेट, गान संप्रादी लता मंगेशकर म्हणजे संगीत, प्रभू रामचंद्र म्हणजे वचनबद्धता. मग या सर्व लोकांना त्यांच्या जीवनाचा अर्थ कळला की कशासाठी आपण जन्माला आलो. मग तेच विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला आम्हाला जर कळलं तर आपल्या जीवनाचं सार्थक होईल. नो दाय सेल्फ इज द ऑब्जेक्टिव्ह ऑफ लाईफ. यात पहिल्या प्रथम आपल्याला हेच बघायचं आहे की माझा जन्म कशासाठी झाला. माझा जन्म 4थी पास होण्यासाठी नाही झाला, 8वी पास होण्यासाठी नाही झाला, 10वी पास होण्यासाठी नाही झाला, 12वी ग्रॅज्युएशनसाठी नाही झाला. मग हे काय करतोय आपण आता, कशासाठी आपण शिकतोय. आपण शिकतो यासाठी आहे की आपला परिचय प्राप्त होईस्तवर आपल्याला काही ना काही कर्म करत राहणं आवश्यक आहे. आपला जीवन कार्य अवतार कशासाठी झाला हे कळेस्तवर आपल्याला आपल्यातल्या प्रतिभेचा आपल्याला परिचय करून घ्यायला लागेल. जसं असं आपल्याला कळत जाईल की आपल्यातले गुण हे आहेत, शक्य की त्यातल्या एखाद्या गुणाची जोपासना करून आपण त्यात पूर्ण करिअर काढू शकतो, त्यात पूर्ण आयुष्य आपण घालू शकतो. मग स्वतःला परिचय करायचा असेल तर अनेक गोष्टी करून पाहायला लागतात. आपण म्हणतो की मला हे आवडतं, आय लाईक दिस, आय डोंट लाईक दिस. बरेचदा या आवडीनिवडी असतात ना, या व्यवहारवादी आणि या उथळ स्वरूपाच्या असतात. उदाहरणार्थ मी तुम्हाला सांगतो, आपण सर्वजण जेव्हा लहान होतो, 1 वर्षाच्या खालचे होतो, कसं होतं जीवन आपलं सांगा मला. आपलं पूर्ण जीवन हे दुधावर जात होतं. रडायला लागलो आई की दुधाची बाटली आई देणार आणि आपण दूध पिणार, दूध पिलं पोट भरलं की शांत होणार. आणि कुठलीही जगातली गोष्ट ही खाण्यायोग्य नाही अशी आपली मनोभूमिका तेव्हा होती. विश्व म्हणजे दूध, दुधाशिवाय दुसरं काहीच नाही. मग आई काय करते, बाळाला हळूच त्याला भाताचा घास भरवते. तर बाळ थुकून देतं, म्हणजे काय कचरा खिलवते मला, थुकून देतं बाळ. पोळीचा एक घास देते, बाळ थुकून देतं. त्याला दुधाची बाटली देते, बाळ दूध पितं. मग आई त्याला या सगळ्या पदार्थांच्या आवडी निर्माण होण्यासाठी काय करते, त्याला भाताची पेज देते. म्हणजे ती थोडी चवीला भातासारखी, पण भाताचे सॉलिड कण त्याच्यामध्ये नाही. दुधासारखंच पातळ पण चवीला भाताचं, तो मुलगा प्यायला लागतो. मग वरणाचं वरचं पाणी, म्हणजे चवीला वरणासारखं पण सॉलिड नाही, तो प्यायला लागतो. मग हळूहळू कालांतराने तुम्ही आम्ही सगळेच वरण भात भाजी पोळी खायला लागलो. आवडीनिवडी आपल्या बदलत गेल्या. मला सांगा, आज एखाद्या दिवशी उपास आहे, आता आपण उपास करतो, समजा महाशिवरात्र आहे आणि घरच्या सगळ्यांनी सांगितलं की आज बिलकुल उपास करायचा कडकडीत. आपण म्हणतो कडकडीत म्हणजे काहीच खायचं प्यायचं नाही. नाही, पाणी पिलं तर चालेल आणि दूध पिलं तर चालेल. पूर्ण दिवस दुधावर काढायचा आहे. आपण म्हणतो आई कसं शक्य आहे पूर्ण दिवस दुधावर, खायला काहीच नाही नुसतं दूध. अरे गधड्या, तुझ्या आयुष्याचं पूर्ण पहिलं वर्ष दुधावर गेलं आणि भात पोळी थुकून द्यायचा. आता पूर्ण आयुष्य भात पोळीवर करतोय आणि दुधावर एक दिवस राहू नाही शकत आहे. कशा बदलतात बघा आवडीनिवडी. आपण म्हणतो ना मला हे आवडतं ते आवडत नाही, हे सगळं परिवर्तनशील आहे. जसा चंदनाचा जन्म चारुगंधासाठी झाला, उसाचा गोडव्यासाठी झाला, तो मूळ गुण आपल्याला जोपर्यंत लक्षात येत नाही की माझा जन्म कशासाठी झाला, तोपर्यंत या सर्व आवडीनिवडी वरवरच्या आहेत. भेंडीची भाजी मला लहानपणी बिलकुल नाही आवडायची, पण आमच्या लहानपणी असा एक प्रघात होता. सगळे मोठे माणसं सांगायचे पानात जे वाढलं ते खावंच लागेल. मग पानात सगळेजण वाढायचे.
सगळ्या भाज्या बिज्या जेवढ्या वाढल्या त्या आमच्या सगळ्या भावंडांना, मुलांना, सगळ्यांना खायलाच लागायच्या. आम्ही खायचो. एका कार्यक्रमाच्या वेळेला माझ्या काकू पण आल्या होत्या. मग आपले दोन भाग असतात बघा. आपल्याला जे आवडतं ना ते आपण आरामात खातो, म्हणजे तब्येतीने खातो, आणि जे आवडत नाही ना ते पटापटा खाऊन संपवून टाकतो. भेंडीची भाजी वाढलेली होती, मला आवडायची नाही भेंडीची भाजी, तर मी काय केलं, पोळीचा एक घास घेतला आणि त्या एका घासात सगळी भेंडीची भाजी जेवढी वाढली होती पानामध्ये ती सगळी एकत्र केली आणि ती खाल्ली आणि थोडंसं पाणी वर पिऊन झालं, इनिंग निपटली. भेंडीची भाजी संपली की आता नॉर्मल जेवण करायला मोकळे. असं तिकडनं कोपऱ्यातनं माझी काकू बघत होती. तिला लक्षात आलं, अरे यांनी भेंडीची भाजीला खूपच आवडलेली दिसते, बाकीच्या लोकांनी अजून स्पर्श नाही केला, याची भेंडीची भाजी संपली, पण ती लगबगीने आली, पातेल घेऊन माझ्या ह्याच्यात 2 डाव भेंडीची भाजी वाढून दिली. म्हणजे मला आवडत नाही म्हणून मी घाईघाईने संपवली, तिला वाटलं खूपच आवडलेली दिसते म्हणून तिने भेंडीची भाजी वाढली. अशी गंमत आहे बघा. लहानपणी भेंडीची भाजी आवडायची नाही, बळे बळे खिलवायचे, आम्ही खायचो, पण खाता 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 हळूहळू त्याबद्दलची नावड कमी झाली. मग हळूहळू आपण न्यूट्रल झालो. मग हळूहळू थोडी पानात वाढली तर आवडायची. मग हळूहळू आपण मागून घ्यायला लागलो. आज हॉटेलमध्ये गेल्यानंतर आपण ऑर्डर करतो, 1 भेंडी 2 प्याजाला ना, म्हणजे भेंडी कांद्याची भाजी ऑर्डर करतो आउट ऑफ चॉईस. 40 भाज्या असताना आपण भेंडीची भाजी ऑर्डर करतो, जी भेंडीची भाजी आपण पानात ठेवत नव्हतो पहिल्यांदा. किती आवडीनिवडी आपल्या बदलतात. मग आपला स्वतःला परिचय होतोय का? सारखा परिचय बदलत चाललाय. मित्रांनो, सायकोलॉजी पॉइंट ऑफ व्ह्यू विचार जर केला तर माणसाच्या सेल्फचे 3 प्रकार असतात. 3 प्रकार माणसाच्या सेल्फचे असतात. एक बेसिक सेल्फ, दुसरा सोशल सेल्फ आणि तिसरा आयडियल सेल्फ. आपण तंत्रशुद्ध त्याची माहिती आणि त्याची व्याख्या यामध्ये जाऊ नये. आपण त्याचा मतितार्थ बघू काय. बेसिक सेल्फ म्हणजे मी जसा आज आहे तसा, माझी बुद्धी, माझी वृत्ती, माझं शरीर, माझ्या आवडी, माझ्या निवडी, माझा स्वभाव, मला काय काय येतं, मला काय काय येत नाही, मी आहे तसा म्हणजे बेसिक सेल्फ. ज्याला आपण म्हणू व्यक्ती स्वतःच्या नजरेत जे काही असतो तो झाला बेसिक सेल्फ. मग लोक तुमच्याकडे बघत असतात हो. मग लोकांना तुम्ही तसेच दिसत नाही जसे तुम्ही स्वतःला वाटता. लोकांना काही थोडा वेगळा भास होतो. मग लोकांच्या नजरेतनं तुम्ही, याला म्हणायचं सोशल सेल्फ. मी खूप हुशार आहे हो असं मला वाटतं. लोकांना वाटतं हा आकडू आहे. म्हणजे मला काय वाटतं आणि लोकांना काय वाटतं यात फरक असतो का नाही. तर मला माझ्याबद्दल जे जे वाटतं ते सगळं बेसिक सेल्फ. लोकांना माझ्याबद्दल जे वाटतं ते सोशल सेल्फ. मग मला सांगा, नो दाय सेल्फ इज द ऑब्जेक्टिव्ह ऑफ लाईफ. स्वतःला ओळखा. मध्ये स्वतः मी माझ्या नजरेत स्वतःला ओळखलं की मला बेसिक सेल्फ समजलं. आणि आयडियल सेल्फ काय आहे बघा. आदर्श सेल्फ काय आहे. आयडियल सेल्फ तो आहे मी काय बनू इच्छितो, मी आज नाही. व्हॉट एव्हर आय विश टू बिकम इन फ्युचर, व्हॉट इज माय आयडियल, वेअर आय वॉन्ट टू गो, दॅट इज आयडियल सेल्फ. आज मी जे आहे ते बेसिक सेल्फ. आज लोकांच्या नजरेत मी काय आहे ते सोशल सेल्फ. आणि मी जे काय बनू इच्छितो ते आयडियल सेल्फ. बघा, परिभाषा सगळ्यांना समजायला थोडी बहुत आणखी सोपी करतो मी. असं धरून चला की मी एक चेन स्मोकर आहे. कंटिन्युअस सिगरेट पितो मी. एक सिगरेट संपली की दुसरी सिगरेट पितो. तर मी कोण आहे? मी चेन स्मोकर. माझा बेसिक सेल्फ काय आहे? चेन स्मोकर. पण एकदा सोडायचं. फार झाली सिगरेट, आता सिगरेट हळूहळू मला सोडायची. तो वन डे इन माय लाईफ आय वॉन्ट टू सी माय सेल्फ ॲज ए नॉन स्मोकर. आज मी काय आहे? चेन स्मोकर. मी स्वतःला काय बघू इच्छितो? नॉन स्मोकर. माझा बेसिक सेल्फ काय आहे? चेन स्मोकर, सतत सिगरेट पिणारा. आणि माझा आयडियल सेल्फ काय आहे? सिगरेट अजिबात न पिणारा, नॉन स्मोकर. तर बेसिक सेल्फ चेन स्मोकर, आयडियल सेल्फ नॉन स्मोकर. याच्यामध्ये सोशल सेल्फ काय गडबड करतो बघा. एका पान ठेल्यावर मी उभा आहे, तोंडात सिगरेट घेतली, माचीस पेटवली, सिगरेट पेटवली, एक कश घेतला. एक कश घेतल्याबरोबर माझा एकदम एक जिगरी दोस्त पानठेल्यापाशी आला. माझी स्वाभाविक प्रतिक्रिया काय रे? त्याला माहिती आहे ना मी कंटिन्युअस स्मोकिंग करतो, त्याच्यापासून काय लपवायचं.
मी त्याला म्हणेन सिगरेट घेतो, किंवा त्याला म्हणेन माझी सिगरेटचा एक कश घे. आय विल ऑफर हिम. कारण तो माझा जिगरी दोस्त आहे. जिगरी दोस्त म्हणजे समजतो ना तुम्हाला काय? जिगरी दोस्त म्हणजे माझी सिगरेट तर त्याची माचीस आणि त्याची सिगरेट तर माझी माचीस, म्हणजे एकमेकाला पूरक. मग दोघांनी सगळंच माहिती आहे, मग त्याला स्मोकिंगला सिगरेट ऑफर करायला काय हरकत आहे? मग असाच एकदा पान ठेल्यावर मी सिगरेट पित असताना सिगरेट तोंडात ठेवली, माचीस पेटवली, सिगरेट पेटवली, एक कश घेणार तेवढं दूर न बघितलं माझे काका येत आहेत. काकांना माहित आहे हा पुतण्या हा एकदम सिगरेटला स्पर्शच करत नाही, हा तर एकदम पापभिरू आहे, हा काहीच करत नाही. मग त्यांच्या मनात माझी जी प्रतिमा आहे ती कायम ठेवण्यासाठी सिगरेट मी एक कश घेतोच आहे, तर हळूच घेतली सिगरेट खाली, बुटाखाली चिरडून टाकली, तोंडासमोरचा धूर इकडे तिकडे करून टाकला. मी त्या गावचाच नाही, मी सिगरेट पिलीच नाही. मग काका आले, हात दाखवला, चालले गेले. त्यांना कल्पना नाही. मग माझं 5 रुपयाचं नुकसान झालं की नाही? सिगरेट गेली की नाही माझी? त्याला नुकसान नाही म्हणत, त्याला म्हणतात इन्व्हेस्टमेंट. कारण मी सिगरेट पितो, मी चेन स्मोकर आहे, मला माहिती आहे, हा माझा बेसिक सेल्फ आहे. पण काकांना माहिती आहे की हा सिगरेट पित नाही. म्हणजे माझा सोशल सेल्फ काय आहे काकांच्या मनामध्ये? की हा नॉन स्मोकर आहे. मला तो सोशल सेल्फ तिथेच जागृत ठेवायचा आहे. माझा आयडियल सेल्फ काय आहे? मला एक ना एक दिवस सिगरेट सोडायची आहे, मला नॉन स्मोकर व्हायचा आहे, हा माझा आयडियल सेल्फ आहे. आणि मी चेन स्मोकर आहे, हा माझा बेसिक सेल्फ आहे. मग मी चेन स्मोकर असतानाच माझे काका मला नॉन स्मोकर समजतात, तर समजू द्या ना, चांगलंच आहे ना. मला नॉन स्मोकर बनायचं आहे, तर काका मला समजतायत नॉन स्मोकर, खूपच चांगली गोष्ट आहे. म्हणून मग मी काय करतो, 5 रुपयाची सिगरेट वाया घालवतो. मग माझे एखादे शेजारी आहेत समजा, धरून चला, तर ते शेजारी हे सिगरेट पितात का? नाही, कधी मध्ये पितात. म्हणजे कधी लग्न वगैरे असेल तर रात्री पितात, किंवा प्रवासाला गेले तर कधी पितात. आणि काही काही लोक म्हणतात हे बिलकुल सिगरेटला हात लावत नाही, हे आपल्या शहरात असताना सिगरेट अजिबात पित नाही, परगावी गेल्यानंतर प्रवासामध्ये वगैरे पितात. काही लोक तो एकदम आपल्या पूर्ण उसुलाचे पक्के असतात, म्हणजे सिगरेट कधीच पित नाही. आणि कंसामध्ये आपल्या पैशाने, म्हणजे आपल्या पैशाने सिगरेट नाही पित, असा त्यांचा संयम असतो. लोक पाजतील सिगरेट, किती पाजतील, थकून जातील सगळ्यात शेवटी. मग शेजारचे आमचे काय म्हणतात, हे कधी मधी सिगरेट पिणारे आहेत. म्हणजे अकॉर्डिंग टू माय नेबर आय एम ए ऑकेजनल स्मोकर, कधी मधी सिगरेट पिणारा. अकॉर्डिंग टू माय क्लोज फ्रेंड आय एम अ चेन स्मोकर. अकॉर्डिंग टू माय अंकल आय एम ए नॉन स्मोकर. म्हणजे अंकल मला नॉन स्मोकर समजतात, माझ्या आयडियल सेल्फला समजतात. माझा खास मित्र मला चेन स्मोकर समजतो, बेसिक सेल्फला समजतो. आणि माझे शेजारी मला नॉन स्मोकर टू चेन स्मोकर याच्या मध्ये कुठेतरी समजतात. आणि हे तिघही सोसायटीचा पार्ट आहेत. त्यांचा जो काही समज आहे हा सोशल सेल्फचा भाग आहे. म्हणजे बघा, माय बेसिक सेल्फ इज चेन स्मोकर, आयडियल सेल्फ इज नॉन स्मोकर, वेल सोशल सेल्फ डान्सेस फ्रॉम चेन स्मोकर टू नॉन स्मोकर एनिवेअर इन बिटवीन. म्हणजे सोशल सेल्फ काही का असे ना, माझा बेसिक सेल्फ बदलत नाही, माझा आयडियल सेल्फ बदलत नाही. आणि करायचं काय, जीवनाचं उद्दिष्ट काय, की बेसिक सेल्फ पासनं हळूहळू उन्नती करत 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 आयडियल सेल्फला मला पोहोचायचं आहे. मी आता मानव आहे, इन्सान आहे, हा माझा बेसिक सेल्फ आहे, पण माझ्यात सुद्धा एक भगवान आहे, हा इथे आयडियल सेल्फर आहे. आणि एक ना एक दिवस मी माझ्यातला भगवान जागृत करीन, आणि एक ना एक दिवस मी भगवान होऊन दाखवीन. आता मी मानव आहे, इन्सान आहे, हळूहळू स्वतःला मी प्युअर करत जाईन, आणि एक ना एक दिवस मी माझ्यातला भगवान जागृत करीन. मग या सगळ्या प्रकारामध्ये लोक मला काय समजतात याने काय फरक पडतो? सोशल सेल्फ हा आपल्या जीवनाचं उद्दिष्ट नाहीच आहे. आपल्या जीवनाचं उद्दिष्ट आहे की बेसिक सेल्फला आयडियल सेल्फ मध्ये कसं न्यायचं. सोशल सेल्फ हे मध्ये येणारा अडथळा आहे, पण कधी कधी सोशल सेल्फ हा चांगला तुम्हाला पूरक ठरतो आणि कधी कधी मारक ठरतो. आपण अभ्यास करायला लागलोय, आपल्या अभ्यासात लक्ष नाहीये, आपली मान खाली गेली, आपण डोकं टेकून झोपतोय, आई येते, सोशल सेल्फ, अरे झोपलास का तू, उठ, आपल्याला जाग करते आणि आपल्याला अभ्यासाला प्रवृत्त करते. आता हॉस्टेलमध्ये एक मुलगा आहे बघा, कॉलेज वगैरे सगळं झालं आणि हॉस्टेलमध्ये आपल्या रूम मध्ये येऊन बसलाय. रूम मध्ये बसलाय, कॉलेज झाल्याबरोबर त्यांनी अभ्यास करणं अपेक्षित आहे का? जनरली मित्रवर्गांना अपेक्षित नाही. पण त्याचं जीवनाचं उद्दिष्ट काय आहे की आज तो अज्ञानी आहे,
अभ्यास करून त्याला सज्ञानी बनायचं आहे, आणखी आणखी ज्ञान प्राप्त करायचं आहे. पण मित्र लोक ते समजत नाही ना. तुम्ही अरे आत्ताच तर कॉलेजमधून आला, 5:30 वाजले, आता चहा पिला, हॉस्टेल रूम मध्ये बसले, आता काय अभ्यास करतो. त्यांना पटत नाही. मित्रांना तुम्ही अभ्यास करणं पटत नाही. त्यामुळे 45 मिनिट झाले. क्रस्ट सर ऐकू येत नाही बरोबर. नाही 45 मिनिट नाही झालेत. बरोबर ठीक आहे ठीक आहे. अरे नाही धन्यवाद. आता जोहारी विंडोचे 4 सेल्फ करायचे आहेत. ते तुम्ही म्हणाल तर 5 मिनिटात होतात, म्हणाल तर 20 मिनिटात होतात. एक 10-15 मिनिटात वाइंड अप करू पूर्ण. हा ठीक आहे. हा हा तुम्ही खूण करा, मला झालं तुझं. मी आणखी वर बघायला लागेल. मी इथे तर बघतोच आहे ना. मी आणखी वर बघायला लागेल असं मला थोडस. पॉज देऊन चालू करू ना. नाही पॉज देऊन चालू करू ना म्हटलं. ओके ओके हो करतो. हो हो. सोशल सेल्फ हा प्रत्येक वेळेलाच घातक असतो असं नाही. आता समजा एक विद्यार्थी अभ्यास करतोय आणि अभ्यास करता करता तो पेंगला आणि त्याने डोकं ठेवलं पुस्तकावर आणि झोपला तो. तर आई तिकडनं येते आणि आई त्याला उठवते. अरे नाही, तुला आता ज्ञान प्राप्तीची गरज आहे. तू आता अभ्यास करणं आवश्यक आहे. तुझा बेसिक सेल्फ हा तू आज अज्ञानी आहेस आणि तुझा आयडियल सेल्फ तू हा ज्ञानी होणार. मग बेसिक सेल्फ ते आयडियल सेल्फ हा जर प्रवास तुला करायचा असेल तर तुला अभ्यास करणं हे तुझं कर्तव्य आहे. मग आई त्याला सांगते. म्हणजे सोशल सेल्फ आईनी जो बघितला तो त्याला बेसिक सेल्फ पासून आयडियल सेल्फ कडे जाण्यासाठी उद्युक्त करणारा झाला, पूरक झाला. आता हीच उदाहरण आपण वेगळं घेऊ. विद्यार्थी दिवसभर कॉलेजमध्ये अभ्यास करून आपल्या रूम मध्ये परत आला. हॉस्टेलमध्ये राहणारा विद्यार्थी आहे, तो आपल्या रूम मध्ये परत आला. तर हॉस्टेलच्या बाकी मित्रांची अपेक्षा काय असते. आता दिवसभर अभ्यास झाला ना, आता आराम कर. मग जेवण खाणं, बाहेर फिरणं झालं, खेळणं झालं, रात्री जेवण झाल्यानंतर आपण अभ्यासाला बसू. पण कॉलेज नंतर लगेच अभ्यासाला बसणं त्यांना काही मानवत नाही. मग हा मुलगा काय करतो, त्याला अभ्यास करायचा आहे कारण त्याला त्याचा बेसिक सेल्फ जो आहे हा अज्ञानी आहे आणि आयडियल सेल्फ सज्ञानी आहे. तर त्याला लवकरात लवकर आयडियल सेल्फकडे जायचं आहे. मग त्याला आणखी आणखी अभ्यास करायचा आहे. मग सोशल सेल्फला ते मान्य नसतं. मग दरवाजावर टक 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 नॉक करतात. दरवाजावर नॉक केल्याबरोबर हा मुलगा काय करतो, दरवाजाची कडी काढायच्या आधी आपल्या टेबलवरचं जे अभ्यासाचं पुस्तक उघडलेलं असतं ते अभ्यासाचं पुस्तक तो बंद करतो. कारण माझ्या मित्रांनी मला आत येऊन जर बघितलं अभ्यास पुस्तक करताना तर मला चांगली खिचाई करणार. तो अभ्यासाचं पुस्तक बंद करतो आणि एकदा तो दीपिका पदुकोणचा ब्लोअप काढतो बाहेर फिल्मी मॅगझिन मधनं आणि तो टेबलावर पसरतो. दरवाजा उघडतो आणि मित्राला आत येतो. ये ना, अरे काय करतोय काय करतोय. नाही ऐसे कुछ. तो टेबलाकडे दाखवतो. दीपिका पदुकोणचा ब्लोअप असतो. त्या मुलाला वाटतं हा लेवलमध्ये आता, म्हणजे आता कॉलेजमधनं आला आणि आता फिल्मी मॅगझिन पाहतोय, चित्र पाहतोय वगैरे वगैरे, म्हणजे आपलं बरोबर आहे. मग तो म्हणतो चलतो का फिरायला, आपण मार्केटमध्ये फिरायला जाऊ. मग हा म्हणतो नाही नाही मला थोडे कपडे धुवायचे, अमकं तमकं. तो अरे काय तुझं नेहमीचं रडगाणं असतं काहीतरी, केव्हाही बाहेर जातो म्हटलं तर कपडे धुवायचं अमकं तमकं वगैरे. नाही आ रहा क्या. तो म्हणतो नाही नाही मैं अभी नहीं, बाद में जाएंगे ना, कल जाएंगे वगैरे. अच्छा ठीक आहे ठीक आहे. तो मित्र चालला होता. मित्र गेला, दरवाजाला कडी लावली, पदुकोणचा ब्लोअप बंद केला, अभ्यास काढला, अभ्यास सुरू झाला. म्हणजे सोशल सेल्फने याला डिस्टर्ब केलं नाही कारण यांनी प्रिकॉशन घेतल्या. यांनी जर प्रिकॉशन नाही घेतल्या तर सोशल सेल्फ तुम्हाला अडथळे सुद्धा आणू शकतात. मग मला सांगा, बेसिक सेल्फ, सोशल सेल्फ, आयडियल सेल्फ हे 3 सेल्फ आपण बघितले आणि जीवनाचं उद्दिष्ट नो दाय सेल्फ.
सेल्फ अनालिसिस मध्ये तुम्ही स्वतःला ओळखा. स्वतःला ओळखण्यामध्ये स्वतःला बेसिक सेल्फ ओळखा, स्वतःचा सोशल सेल्फ ओळखा, स्वतःचा आयडियल सेल्फ ओळखा. मग आता बेसिक सेल्फ मध्ये आपण जर 4 विभाग केले, आपण स्वतःला ओळखा म्हणजे एक्झॅक्टली काय ओळखा, त्याचे जर 4 विभाग केले तर त्याला जोहारी विंडो अनालिसिस म्हणतात. मग जोहारी विंडो अनालिसिस मध्ये काय आहे, या बेसिक सेल्फचे 4 तुकडे त्यांनी केलेले आहेत. एक ओपन सेल्फ, ज्याला आपण म्हणू खुली खिडकी. दुसरा हिडन सेल्फ, ज्याला म्हणू आपण लपवलेली खिडकी, छुपाई हुई खिडकी. तिसरा ब्लाइंड सेल्फ, आंधळी खिडकी. आणि चौथा अनडिस्कवर्ड सेल्फ, की अनडिस्कवर्ड सेल्फ म्हणजे ही कोणीही न बघितलेली खिडकी. ब्लॅक बॉक्स विमानात असतो की नाही, तसा ब्लॅक बॉक्स हा कोणीच नाही बघितला. मग ओपन सेल्फ मध्ये काय असतं व्यक्तीच्या, मी माझा बेसिक सेल्फ बनतो. माझ्या ओपन सेल्फ मध्ये काय आहे, तर माझ्याबद्दलची सर्व माहिती की जी मला माहिती आहे आणि जगाला माहिती, ही सर्व माहिती ओपन सेल्फ मध्ये, म्हणजे याला खुली खिडकी म्हटलंय. सगळं सगळ्यांना माहिती आहे. मग सगळं माझं शिक्षण काय झालं, माझी उंची किती, माझं वजन किती, माझी डेट ऑफ बर्थ काय, माझ्या बायोडाटामध्ये लिहिलेल्या 1000 गोष्टी ज्या मला माहिती आहे आणि जगाला माहिती आहे, हे ओपन सेल्फ. हिडन सेल्फ मध्ये काय बघा, हिडन सेल्फ मध्ये अशा सर्व गोष्टी माझ्या व्यक्तिमत्वाबद्दल की ज्या मला माहिती आहेत पण जगाला माहिती नाही. जग मला काही दिवसांपासून, काही वर्षांपासून ओळखतंय, मी तर स्वतःला जन्मापासून ओळखतोय. त्यामुळे अशा असंख्य गोष्टी माझ्या व्यक्तिमत्वात असणार की ज्या मला माहिती आहेत पण जगाला माहिती नाही. हा सगळा माल हिडन सेल्फ मध्ये असतो. ब्लाइंड सेल्फ मध्ये काय असतं बघा, माझ्या व्यक्तिमत्वाबद्दल अशा काही गोष्टी की ज्या मलाच माहिती नाही आहेत पण जगाला माहिती आहे. असं शक्य आहे का हो, मला माझ्याबद्दल माहिती नाही जगाला माहिती आहे? बिलकुल शक्य आहे. माझे 2 डोळे आहेत पण दोन्ही डोळे समोर आहेत. माझ्या पाठीमागचं मला काहीच दिसत नाही. जसं माझ्या शरीराच्या पाठीमागचं मला काही दिसत नाही, तसं माझ्या व्यक्तिमत्वामध्ये सुद्धा पाठीमागचं मला काहीच दिसत नाही. मी जगाला कसा दिसतो हे मला कधीच दिसणार नाही. यासाठी मला जगालाच विचारावं लागेल का हो मी कसा दिसतो, मी कसा वागतो, मी कसा बोलतो, एक मित्र म्हणून मी चांगला आहे का, माझ्याशी मैत्री करायला तुम्हाला आवडेल का, माझं व्यक्तिमत्व चांगलं का वाईट, मी प्रभावी आहे का नाहीये, माझ्यात नेतृत्व चांगलं आहे की नाहीये, माझ्यात कर्तृत्व चांगलं आहे की नाहीये, हे मला माझं वाटून होत नाही. लोकांना हे काय वाटतं हे मला जाणून घ्यायचं असेल म्हणजे सोशल सेल्फ. थोडक्यात हा पूर्णच्या पूर्ण भाग ब्लाइंड मध्ये असतो. आणि ती सगळ्यात शेवटचा अनडिस्कवर्ड सेल्फ म्हणजे अनजान खिडकी. या खिडकीमध्ये असलेला माल मलाही माहिती नाही आणि लोकांनाही माहिती नाही, कोणालाच माहिती नाही. हा त्यामुळे याच्यात काय आहे सांगा, याच्यामध्ये सांगताच येणार नाही, कारण याचं नावच आहे अनजान खिडकी. हे लोकांनाही माहिती नाही आहे आणि मलाही माहिती नाही. नो दाय सेल्फ इज द ऑब्जेक्टिव्ह ऑफ लाईफ म्हणजे काय, या 4ही खिडक्या खोलायच्या आहेत. हिडन सेल्फ मधला माल लोकांना उजागर करायचा आहे. हिडन सेल्फ मधला माल उजागर करू आपण लोकांना सहज करता येईल. का बरं करता येईल, हिडन सेल्फ मध्ये अशा काय गोष्टी आहेत, ज्या सर्व गोष्टी ज्या माझ्याबद्दल मला माहिती आहेत आणि लोकांना माहिती नाहीत. मग काय करायला लागेल, मला लोकांना सांगायला लागेल. त्याला म्हणतात सेल्फ डिस्क्लोजर. सेल्फ डिस्क्लोजरनी हिडन सेल्फचा माल मी एकदा लोकांना सांगितला म्हणजे कधी मधी छोट्या मोठ्या प्रसंगी घरेलू फॅमिली समारंभामध्ये मी मॉडरेट लेव्हलला बासरी वाजवतो. माहित होतं का तुम्हाला? नव्हतं माहित. मला माहित होतं का? मला माहित होतं. म्हणजे मला माहिती होतं आणि तुम्हाला माहिती नव्हतं, म्हणजे ही गोष्ट माझ्या व्यक्तिमत्वातली माझ्या हिडन सेल्फ मध्ये होती. जणू काही ही लपवलेली खिडकी आहे, जणू काही मी तुमच्यापासून माहिती लपवलेली होती. आता मी तुम्हाला सांगितली, उजागर केली. आता तुम्हालाही माहिती आहे की छोट्या मोठ्या प्रसंगात कधी मध्ये मी बासरी वाजवतो आणि मलाही माहिती आहे, म्हणजे आता दोघांनाही माहिती आहे. म्हणजे हा माल आला ओपन सेल्फ मध्ये. म्हणजे हिडन सेल्फला सेल्फ डिस्क्लोजर केलं की त्यातला सगळा माल येतो ओपन मध्ये. ब्लाइंड सेल्फ मध्ये अशा माझ्या स्वभावात, माझ्या व्यक्तिमत्वामध्ये अनेक गोष्टी असतील की ज्या मला माहिती नाहीत पण तुम्हाला माहिती आहे. एक साधं उदाहरण देतो. माझ्या डोक्यावर समजा एखादा धागा पडलेला आहे, माझ्या डोक्यावर डोळे नाही आहेत मला, तर माझ्या डोक्यावरचा धागा मला दिसणार नाही, तुम्हाला नक्की दिसणार. मग ती गोष्ट माझ्या ब्लाइंड सेल्फ मधली आहे. मग तुम्ही मला येऊन सांगितली, अहो सर तुमच्या डोक्यावर तो धागा पडलाय, मी तो धागा असा हळूच काढून टाकीन. मला का बरं कळली ती गोष्ट?
तुम्ही सांगितली म्हणून. याला म्हणतात फीडबॅक. म्हणजे जगाकडनं आपल्याला आपल्याला रिस्पॉन्स मिळतो त्याला म्हणतात फीडबॅक. तर फीडबॅकने आपल्याला आपला ब्लाइंड सेल्फ ओपन होतो. माझ्या डोक्यावर पडलेला धागा हा एक फिजिकल गोष्ट मी सांगितली. असा माझ्या स्वभावाचे काही बारकावे राहू शकतात. खूप चांगला आहे रे तू, पण लोकांमध्ये मिसळत नाही. हे मला कसं कळणार? हे मला कुठल्या तरी लोकांपैकीच लोकांनी सांगावं लागेल की तू लोकांमध्ये मिसळत नाही. मग मी मिसळायचा प्रयत्न करणार. म्हणजे माझ्या स्वभावातले लॅक्युना जे आहेत, कमजोरी ज्या आहेत, त्या मला लोकांनी मला सांगितल्या तर कळतील, नाहीतर पटकन मला त्या कळणार नाहीत. हा सगळा भाग माझ्या ब्लाइंड सेल्फमध्ये असतो. म्हणजे विद्यार्थी मित्रांनो, थोडक्यात ओपन सेल्फमध्ये काय आहे? जे मला माहित आहे, जे तुम्हाला माहित आहे, खुली खिडकी. हिडन सेल्फमध्ये काय आहे? जे मला माहित आहे पण तुम्हाला माहित नाही, मी सांगेन. ब्लाइंड सेल्फमध्ये काय आहे? जे तुम्हाला माहित आहे मला माहित नाही, तुम्ही सांगा. ब्लाइंड सेल्फ हे तुमच्या मदतीने मी उघडणार, हिडन सेल्फ मी माझ्या मदतीने उघडणार, आणि ओपन दोघांनाही माहिती आहे. म्हणजे अशा तऱ्हेने हिडनचा माल ओपन मध्ये येईल, ब्लाइंडचा माल ओपन मध्ये येईल. पण अनडिस्कवर्ड सेल्फमध्ये काय होत आहे बघा, ते तुम्हालाही माहिती नाहीये आणि मलाही माहिती नाहीये. मग कोण कोणाला सांगणार? आणि त्याच्यात किती माल भरलाय हे कोणालाच माहिती नाही. मग हे उघडणार कसं? एक उदाहरण तुम्हाला देतो. जगातले मोठे मोठे वैज्ञानिक आहेत, सायंटिस्ट आहेत, असं म्हणतात की त्यांच्या डोक्यातले जे न्यूरॉन्स आहेत, त्यांच्या मेंदूतले जे मज्जातंतू आहेत, न्यूरॉन्स आहेत, हे फक्त 8 ते 10% ऍक्टिव्हेट होतात. म्हणजे जन्माला माणूस आल्यापासून चितेवर जळेस्तवर 92% न्यूरॉन्स हे माणसाच्या शरीरावर तसेच जळून जातात आणि पूर्ण आयुष्यात कधीच ऍक्टिव्हेट होत नाहीत. मग या न्यूरॉनमध्ये काय आहे? जुन्या भारतीय संस्कृतीनुसार असं म्हणतात की या न्यूरॉनमध्ये तुमच्या सर्व पूर्वजन्माच्या आणि पुढील जन्माच्या सगळ्या मेमरीज इन्व्हॉल्ड आहेत. तुम्ही तो जर ब्लॅक बॉक्स ओपन केला तर तुम्हाला जन्मापूर्वीचं अस्तित्व आणि मृत्यूनंतरचं अस्तित्व हे समजू शकेल. आज समजत नाही म्हणून ते अस्तित्वच नाही असं आपण मानतो, कारण ते न्यूरॉन्सच खोललेच नाहीत आपण, आणि ते आपल्यावर तसेच जळणार न ऍक्टिव्हेट होता. मग त्याला आपल्याला ओपन करायचं आहे. तो सगळा माल आपला अनडिस्कवर्ड सेल्फमध्ये आहे. मग करा ना ओपन. लोकांना मदत करा मला. लोक म्हणतात आम्हाला माहिती नाही काय. आम्हाला माहित असलेला माल ब्लाइंड सेल्फ मधला आम्ही करून देऊ ओपन, फीडबॅक देऊन. तुम्हाला माहित असलेला माल तुम्ही सेल्फ डिस्क्लोजर करा, हिडन सेल्फ स्वतःहून सांगा, जगाला कळेल. इथे कोणालाच माहिती नाहीये. इथला माल कोणालाच माहिती नाहीये. आणि जीवनाचं उद्दिष्ट विद्यार्थी मित्रांनो, हा अनडिस्कवर्ड सेल्फ उघडायचा. यासाठी आपल्याला संघर्ष करायचा आहे. नो दाय सेल्फ इज द ऑब्जेक्टिव्ह ऑफ लाईफ. प्रॉब्लेम इज हाऊ टू नो दॅट. तो कंपोनंट आपल्या आयुष्यात आपल्याला समजतच नाही. मग मला सांगा, सेल्फ डिस्क्लोजर का करायचं? हिडन सेल्फ आहे. आपण लोकांना सांगितलं हिडन सेल्फ की लोकांना कळेल. अरे पण लोकांना कळेल तर त्यांच्या ज्ञानात वृद्धी, माझ्या ज्ञानात काय वृद्धी? मला तर आधीच माहित होतं. मग नो दाय सेल्फ मध्ये मी लोकांना सेल्फ डिस्क्लोज करणं याचं महत्व काय? त्याचं महत्व असं आहे, लोकांना काय पडली आहे तुमचा ब्लाइंड सेल्फ ओपन करायची. मग तुम्हाला आपलं मन कोणासमोर तरी मोकळं करायला लागतं, समोरच्याला विश्वासात घ्यायला लागतं आणि त्याला सांगायला लागतं, पहा मी माझं मन तुझ्यासमोर मोकळं केलं, आता मी तुझी मदत मागतो. तर तो रिस्पॉन्स मध्ये मदत म्हणून तुमचं ब्लाइंड सेल्फ ओपन करेल. नाहीतर सर्व लोक गुडी गुडी राहतात. सगळे लोक अच्छा फीडबॅक देतात, सच्चा फीडबॅक कोणी देत नाही. आणि तुम्हाला सच्चा फीडबॅक हवा असेल तर त्या व्यक्तीला तुम्हाला जवळ करायला लागेल. आणि जवळ करण्याच्या प्रक्रियेचा एक भाग म्हणजे तुम्ही हिडन सेल्फला ओपन करणं, सेल्फ डिस्क्लोजर करणं. अदरवाईज सेल्फ डिस्क्लोजरनी स्वतःच्या ज्ञानात काहीच वृद्धी होत नाही, लोकांच्या ज्ञानात वृद्धी होते. पण सेल्फ डिस्क्लोजर इज ए की टू ओपन युअर ब्लाइंड सेल्फ थ्रू अदर्स. अनडिस्कवर्ड सेल्फ मध्ये असं लक्षात आलं, गानसम्राज्ञी लता मंगेशकर एका कार्यक्रमात म्हणाल्या की माझ्या प्रतिभेचा केवळ 10% आविष्कार झालेला आहे. म्हणजे बघा, आपल्या दृष्टीने ज्या संगीताच्या देवता, आपल्या दृष्टीने त्यांच्यासारखं आपण बनावं, त्यांच्या 2-5% बनावं. आणि जीवनाच्या शेवटच्या टप्प्यात त्या म्हणतात की संपूर्ण जीवनामध्ये माझ्या प्रतिभेचा केवळ 10% आविष्कार झालेला आहे. मग मनाला राहवत नाही, असं का बरं झालं? असं काय बरं असेल? किती गाणी त्यांच्या खात्यात आहेत, हजारो गाणी त्यांच्या खात्यामध्ये आहेत. 50 पेक्षा जास्त वर्ष त्या हिंदी फिल्म मध्ये आहेत,
एक जागतिक विक्रम, वर्ल्ड रेकॉर्ड. त्यांनी जास्तीत जास्त म्युझिक डायरेक्टरच्या खाली काम केलेलं आहे. भारत, पाकिस्तान, श्रीलंका, नेपाळ एक जागतिक विक्रम आहे. मन नाही भरलं म्हणून त्यांनी स्वतः सुद्धा संगीत दिलेलं आहे आणि स्वतः संगीत दिग्दर्शक म्हणून सुद्धा त्यांनी गाणं ऐरणीच्या देवा तुला ठिणगी ठिणगी वाहू दे याच्या त्या स्वतः संगीत दिग्दर्शक आहे. म्हणजे इतक्या संगीत दिग्दर्शकाखाली ज्यांनी गाणी म्हटली, एक जागतिक विक्रम. हजारो संख्येने गाणी म्हटली, तो सुद्धा जागतिक विक्रम. बीइंग फॉर्च्युनेट इनफ टू बॉर्न इन इंडियन सबकॉन्टिनेंट, शी हॅज संग सॉंग्स इन टू मॅक्सिमम नंबर ऑफ लँग्वेजेस. भारतीय उपखंडात जन्म झाल्यामुळे त्या भाग्यशाली ठरल्या की जास्तीत जास्त भाषांमध्ये त्यांनी गाणी म्हटलेली आहेत. तो सुद्धा जागतिक विक्रम. आणि वयाच्या 9व्या वर्षापासून, म्हणजे तुम्ही आम्ही असू बाथरूम सिंगर, पण त्या वयाच्या 9व्या वर्षापासून प्रोफेशनल गाणी, ग्रामोफोन रेकॉर्ड ज्याच्या झालेल्या आहेत. प्रोफेशनल सिंगिंगची सुरुवात वयाच्या 9व्या वर्षापासून आता 80 वर्षात झाल्या आहेत. 70 वर्ष सततधार संगीतात आहेत ज्या जागतिक विक्रम. सर्व जागतिक विक्रम त्यांच्या खात्यात असताना लताजी म्हणतात की माझ्या प्रतिभेचा केवळ 10% आविष्कार झालेला आहे. मग का बरं असं झालं? एक, त्यांच्या संगीताबद्दल, त्यांच्या कर्तृत्वाबद्दल आपल्याला टीका करण्याचा अजिबात अधिकार नाही, इतकं त्यांचं मोठं विशाल कर्तृत्व आहे. पण त्यांचा एक प्रशंसक म्हणून, त्यांचा एक फॅन म्हणून त्यांनी त्यांच्या आयुष्याबद्दल केलेल्या प्रतिक्रियेची चिकित्सा करायला आपल्याला केल्याशिवाय राहवत नाही. असं वाटतं काय बरं घडलं असेल त्यांच्या आयुष्यामध्ये, का बरं त्यांच्या प्रतिभेचा आविष्कार झाला नसेल? आणि मग असंच विचार करता करता लक्षात येतं, कारे कारे बदरा सुनी सुनी रतिया सजना, बिजुरी जो चमके धड़के है छतिया सजना, मैं अकेली पिया ललचे मोरा जिया, ऐसे में तू न जा मोहे अंग लग जा बालमा, हाय मोहे अंग लग जा बालमा. एक मेरा नाम जोकरचं अतिशय उत्कृष्ट गाणं आपल्या समोर आता सादर झालं. हे कोणी गायलंय? म्हणजे माझ्या आधी कोणी गायलंय? कोणीवर गायलं असेल गाणं हे? अतिशय मधुर गाणं, राज कपूरवर याचं फिल्मांकन झालेलं आहे. कोणी गायलं असेल गाणं? लताजींनी. दुसरं कोण गाणं? इतकं चांगलं गाणं कोण गाणार? नाही, हे गाणं लतानी नाही गायलं, हे गाणं गायलंय आशाजींनी. मग काय बरं खास आहे या गाण्यामध्ये? असं लक्षात येतं की लताजींना म्युझिक डायरेक्टर विचारायला जायचे की लताजी असं असं गाणं आहे, ती कॅबरेट डान्सर थिरकत थिरकत येते आणि असा असा डान्स आहे आणि असं गाणं आहे. तर त्यांनी एक आपले नियम बनवले होते की मी सात्विक गाणे गाईन, पारिवारिक गाणे गाईन, सहकुटुंब बघण्यालायक ऐकण्यालायक अशा अभिरुचीचे गाणे गाईन, मी अश्लील गाणे गाणार नाही, मी अशा अशा पद्धतीचे गाणे गाणार नाही. त्या म्हणायच्या माफ करा. संगीत दिग्दर्शक नाराज होऊन जायचे, फिल्म आहे त्यात अश्लील नृत्य राहणार, कॅबरे राहणार, मग गाणं कोणी गायचं? मग लताजी नाही तो हु इज नेक्स्ट? लताजीच्या खाली आशाजी. मोठ्या वटवृक्षाखाली लहान झाडं जगत नाही म्हणतात. तर लताजींनी जे गाणं नाकारलं ते आशाजींनी उचललं, आशाजींनी गाणं गायलं. मग संगीतकार आले, लताजी असं असं गाणं आहे, असं असं सिच्युएशन आहे, असा असा डान्स आहे, माफ करा. कोणाकडे जायचं? आशाजी. मग तिकडनं संगीतकार निघाले तिसऱ्या वेळेला, ते म्हणे कशाला जायचं लतांकडे, लताजी तर गाणं गाणारच नाही, ते हे तर आशावालं गाणं आहे. आणि हळूहळू लोक तशा पद्धतीचे गाणे आशाजींकडे घेऊन आले. आवाजामध्ये जिथे थिरकन आहे, एकदम खालपासनं खर्जापासनं वरपर्यंत जाणार तारसप्तकातला आवाज आहे, जिथे लहरांसारखं संगीत हादरतं आणि जिथे आवाजामध्ये मदमस्ती आहे, असे गाणे कोणी गावे? तर आशाजीने. हळूहळू हळूहळू आशाजीला आपला परिचय प्राप्त व्हायला लागला. आणि बघता बघता लताजींच्या कसं झालं करिअर? आशाजींचं पूर्ण करिअर, शी मेड हर करिअर आउट ऑफ रिजेक्ट्स. व्हॉट एव्हर वॉज रिजेक्टेड बाय लताजी, आशाजी यूज टू ऍक्सेप्ट
अँड मेड ग्रेट थिंग आउट ऑफ इट. म्हणजे जे त्यांनी सोडलं तेच त्यांना मिळायचं. पण पहिले प्रथम विचारणा लताजींकडे व्हायची. त्यांनी नाही म्हटलं की आशाजींकडे यायचे. पण आशाजींनी कधी आपलं मन लहान केलं नाही आणि जबरदस्त गाणे गायली. सर्व विक्रम लताजींच्या खात्यात आहे. एक विक्रम आशाजींच्या खात्यात आहे. द व्हरायटी ऑफ द सॉन्ग संग बाय आशाजी इज हायेस्ट बिगर दॅन लताजी. आशाजींनी भजनं गायली. अश्लील गाण्याची प्रतिमा आपली आशांनी केल्यानंतर सर्व प्रकारचे गाणं गायला त्यांनी कधी मना नाही केलं. त्यांनी गाणं गायलेलं आहे, भजन गायलेलं आहे. तोरा मन दर्पण कहलाए भरे बुरे सारे कर्मों को देखे और दिखलाए. काजल फिल्म मधलं जबरदस्त भाऊक गाणं, भक्तिगीत आशाजींनी गायलेलं आहे. आशाजींनी गझल गायली, आशाजींनी कव्वाली गायली, आशाजींनी जाज गायलं, आशाजींनी कोळी गीत गायलं, आशाजींनी भजन गायलं. वेस्टर्न म्युझिक तिसरी मंजिलमध्ये आलं तेव्हा आशाच समोर आल्या होत्या आणि आशाजींनी ते सुद्धा गायलं. मग रिमिक्स लोक करतायत आणि आशाजी म्हणतात की माझ्या गाण्याचे रिमिक्स इतर कोणी गातील तर मी का गाऊ नये. कलाकारांनी अभिव्यक्ती करणं कधीच नाकारायला नको. हे तर श्रोत्यांवर अवलंबून आहे की त्या अभिव्यक्तीला स्वीकारायचं का नाकारायचं. एक कलाकार हा कंटिन्युअसली he will try to perform and perform. It is up to the people and the larger masses to accept it or reject it. That is left to them. But I will try to perform. लताजींनी आशाजींनी अनेक एक्सपेरिमेंट आपल्या आयुष्यात केलेत. त्यांनी ते गाणं सुद्धा गायलं की ज्या गाण्यामध्ये संगीत असं नाहीच आहे. त्या गाण्यामध्ये नुसते डायलॉग्स आहेत. देखो 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 वो आ गया आणि मग गाणं पुढे सुरू होतं. सपना मेरा टूट गया. मग या गाण्यामध्ये लक्षात येतं की म्युझिक नाहीच, हे संवाद केलेले आहेत आणि संवाद इतके प्रभावी आहेत की ते लोकांना वाटतं आपल्या एकदम हृदयाशी येऊन भिडतात का काय. अशा पद्धतीचे गाणे आशाजींनी एक्सपेरिमेंट करत गेल्या. लोकांनी काही गाणे आवडले, काही गाणे आवडले नाही, पण त्यांनी एक्सपेरिमेंट करणं कधी थांबवलं नाही. तुम्ही असं विचार करा विद्यार्थी मित्रांनो की लताजीन आशाजीच्या उदाहरणाचा आपल्या जोहारी विंडोशी काय संबंध. जबरदस्त संबंध आहे. हा अनडिस्कवर्ड सेल्फ जो उघडायचा असेल तर यू मस्ट परफॉर्म विदाउट बॉदरिंग वेदर पीपल विल ऍक्सेप्ट ऑर रिजेक्ट. कीप ऑन डुईंग सर्टन थिंग पीपल विल से की हे तुमची चांगलं करता. काही वेळा ते म्हणतील हे तुम्ही चांगलं नाही करत, तुम्हाला येत नाही. तुम्हाला तर कळेल ना की मला हे येत नाही म्हणून आणि तुम्हाला तर कळेल मला हे येतं म्हणून. हे चांगलं येतं, हे अजून चांगलं येतं. जितकं तुम्ही परफॉर्म कराल तितकं तुम्हाला कळत जाईल. असंच एकदा झालं. आशाजी गुणगुणत होत्या. ड्रॉइंग हॉलमध्ये आशाजी गुणगुणत होत्या. बाहेरनं हृदयनाथ आले, आशा भोसलेंचे भाऊ. आणि हृदयनाथाने म्हटलं वाह बहुत बढिया. आणि त्याचं गाणं बनलं आणि आम्ही घेतलं रेकॉर्ड, त्याच्या विकत घेतल्या पैसे देऊन आणि आणि त्या गाण्याने आमचे कान तृप्त झाले. काय झालं जोहारी विंडोमध्ये. आशाजी जेव्हा गुणगुणत होत्या तोपर्यंत जगाला माहिती नव्हतं ते गाणं काय आहे. तोपर्यंत आशाजींना माहित नव्हतं ते गाणं काय. आशाजी गुणगुणत राहिल्या, आपल्याच नादात गुणगुणत राहिल्या आणि तिकडनं हृदयनाथ आले. त्यांनी ते गाणं ऐकलं पण आशाजींनी ऐकलंच नव्हतं. बरेचदा आपण असं होतं, आपण गात राहतो आपल्या नादात आणि आपण काय गातोय आपण ऐकत नसतो. धुंदी असते ती. त्या गाण्यात त्या गात राहिल्या. हृदयनाथांना कळलं अरे खूप छान चांगलं गाणं गातायत. हृदयनाथांना कळलं म्हणजे काय झालं, अनडिस्कवर्ड मधनं माल गेला ब्लाइंड सेल्फ मध्ये. अजून आशाला कळलेलंच नाहीये, फक्त हृदयनाथांना कळलं. मग हृदयनाथांनी सांगितलं वाह बहुत बढिया. फीडबॅकनी तो ब्लाइंड सेल्फ वरनं ओपन मध्ये आला. माल अनडिस्कवर्ड मध्ये होता. हृदयनाथांनी पाहिल्याबरोबर ब्लाइंड मध्ये गेला. वाह म्हटल्याबरोबर तो आला ओपन मध्ये. आशाने गुणगुणलंच नसतं तर हृदयनाथांनी विटनेस नसतं केलं आणि फीडबॅक इकडे नसतं. एकदा अशाच आशाजी ड्रॉइंग हॉलमध्ये गात होत्या आणि बाहेरनं हृदयनाथ नाही आले. मग गाता गाता आशाजींच्या लक्षात आलं अरे ही चांगली धून आहे, हे तर खूपच चांगलं आहे. आणि थोड्या वेळाने हृदयनाथ आले. त्यांनी ती धून पुन्हा हृदयनाथांना ऐकून दिली. जोहारी विंडोमध्ये काय झालं बघा. अनडिस्कवर्ड सेल्फ मध्ये होतं ते. आशा गाता गाता हृदयनाथ आले नाही. आशाजींनाच कळलं ही चांगली धून आहे. म्हणजे माल आला अनडिस्कवर्ड सेल्फ मधनं हिडन सेल्फ मध्ये. अजून जगाला कळायचं आहे. हिडन सेल्फ मध्ये आला पण त्यांना कळला. का कळला, त्या गुणगुणल्या म्हणून कळला. आणि हृदयनाथ आल्याबरोबर त्यांनी त्याला गाऊन दाखवलं सेल्फ डिस्क्लोजर आणि तो माल गेला ओपन सेल्फ मध्ये. लक्षात ठेवा, हृदयनाथांनी आधी ऐकलं किंवा आशाजींना आधी उमगलं फरक पडत नाही. व्हाया ब्लाइंड येईल किंवा व्हाया हिडन येईल, अनडिस्कवर्ड सेल्फ हा ओपन मध्ये येईल प्रोव्हाइडेड आशाजींनी गुणगुणलं. गायल्याशिवाय परफॉर्म केल्याशिवाय कळणारच नाही. लहान मुलाला माहित नसतं की मला 2 पायावर चालता येतं. मग त्यालाही माहित होतं, जगालाही माहित होतं. अशा असंख्य गोष्टी केल्यानंतरच कळतात की आपल्याला येत आहेत आणि जगाला माहित होतं. म्हणून मित्रो, जोहारी विंडोचा उपयोग आपल्या
सेल्फ अनालिसिससाठी करण्यासाठी माझं तुम्हाला एक अपील आहे, माझं एक आव्हान आहे सगळ्यांना की जीवनात सर्व गोष्टी करून बघा. 10, 15, 20 गेम्स असतील, सगळे खेळून बघा. बॅडमिंटन तुम्ही खेळता तेव्हा तुम्ही बॅकहँडनी इकडनं शटल डायगोनली अपोजिट तिकडे जेव्हा मारता, तुम्ही खेळून बघा कोर्टवर. तुमच्या लक्षात येईल की तुम्ही डायगोनली अपोजिट मारूच शकत नाही. समोर अपोनंट नसला तरी तुमच्या बॅकहँडला तेवढा जोरच नसतो. आणि बॅडमिंटनची मॅच टीव्हीवर बघताना तुम्ही म्हणता, अरे तू तिथे गड्डा ना, तिथे का नाही मारलं. म्हणजे तुम्हाला ते मारणं किती कठीण आहे याचं ऍप्रिसिएशनच नसतं. त्यामुळे तुम्ही टीव्ही सुद्धा रसिकतेने बघू नाही शकत. मग समोरच्याचं बॅडमिंटन चांगलं का वाईट बघायचं असेल तर आयुष्यात कमीत कमी एकदा बॅडमिंटन खेळून बघा. माझी तुम्हाला सगळ्यांना आव्हान आहे की कमीत कमी 5 दिवस बॅडमिंटन खेळून बघा, कमीत कमी 5 दिवस टेबल टेनिस खेळून बघा, कमीत कमी 5 दिवस बास्केटबॉल खेळून बघा. मी तुम्हाला सिलेबस देतोय. 5 दिवस पूर्ण जीवनात म्हणतोय मी. पूर्ण जीवनामध्ये गेट एक्सपोज टू दॅट डोमेन सो दॅट यू कॅन डेव्हलप द लेवल ऑफ ऍप्रिसिएशन इन इट डोमेन. तुम्हाला जगातलं सगळं आलं नाही तरी चालेल, पण जगात जे जाणकार लोक आहेत त्यांच्या कलेची पारख तुम्हाला येईल आणि जीवन जगण्याची रसिकता तुम्हाला कमीत कमी येईल. जीवन तुमचं समृद्ध आणि समृद्ध होईल. तुम्हाला सगळ्या पद्धतीचं एकदा हे गोष्टी आल्या की त्यातली एक गोष्ट तुमच्या लक्षात येईल, ही गोष्ट सगळ्यात जास्त चांगली मी करू शकतो. म्हणजे तुम्ही स्वतःला ओळखलं, मग त्या गोष्टीत तुम्ही उर्वरित जीवन घालवायचं. पण तुम्हाला कोणती गोष्ट सगळ्यात चांगली करता येते हे समजायचं असेल तर सर्व गोष्टी करून पाहायला लागतील. त्याशिवाय तुम्हाला कळणार नाही आणि जगाला कळणार नाही की तुम्हाला चांगली गोष्ट कोणती येते. म्हणून मित्रो, नो दाय सेल्फ इज द ऑब्जेक्टिव्ह ऑफ लाईफ. आपल्यामध्ये बेसिक सेल्फ, आयडियल सेल्फ आणि सोशल सेल्फ असतात. बेसिक सेल्फ पासून आपल्याला आयडियल सेल्फ पर्यंत पोहोचणं हे जीवनाचं उद्दिष्ट आहे. सोशल सेल्फ कधी कधी मध्ये पूरक असतात, कधी कधी मारक असतात, पण त्यांचा नीट वापर करून घ्यायला पाहिजे. बेसिक सेल्फचे 4 तुकडे आपण करू: ओपन सेल्फ, हिडन सेल्फ, ब्लाइंड सेल्फ, अनडिस्कवर्ड सेल्फ. हिडन मधनं सेल्फ डिस्क्लोजरनी माल ओपन सेल्फ मध्ये येतो, ब्लाइंड मधनं फीडबॅकनी माल इकडे येतो, अनडिस्कवर्ड अनटच राहतो. आणि हा अनटच माल हा 90 ते 95% असतो. त्यामुळे पूर्ण आयुष्य जगून माणूस मरून जातो, त्याला जाळून टाकतात, तरी देखील 90% कोणालाच कळत नाही. म्हणून जगात आपण आलोय, या पृथ्वी तलावर आलोय, तर या 90%ला क्रॅक मारा आणि त्यातला जेवढा माल बाहेर काढता येईल तेवढा बघा. उद्दिष्ट एकच आहे, करून बघा, परफॉर्म करा. तुम्ही विटनेस कराल, तुम्हाला स्वतःला जाणवेल किंवा तुमचा शो बघणारे कोणीतरी त्यांना जाणवेल की नाही, यू नो दिस. आणि सचिन तेंडुलकरला अतिशय लहान वयामध्ये कळलं की ही इज गुड ॲट क्रिकेट, तर तुम्हाला त्याचा मोठा आविष्कार दिसतोय. भगवान श्रीकृष्णाने गीतेमध्ये असं म्हटलेलं आहे की अर्जुन खूपच संभ्रमात पडला की भगवान तू म्हणतो मी चराचरामध्ये आहे, सगळ्यामध्ये, भिंतीमध्ये आहे, सगळीकडे, झाडामध्ये आहे, मी तुला कुठे शोधू. तर कृष्णाने त्याला सांगितलं होतं अर्जुनाला, व्हेरेवर यू फाइंड द एक्स्ट्रीम ऑफ एक्सलन्स अर्जुना, इमॅजिन आय एम देअर. जिथे जिथे उत्कृष्टतेचा अतिरेक सापडेल तिथे ते मी आहे. मग सचिन तेंडुलकर क्रिकेटमध्ये उत्कृष्टतेचा अतिरेकच आहे. मग तो मानवापासनं, एका इन्सानापासनं तो क्रिकेटचा भगवान बनलेला आहे. भगवान कृष्णाने म्हटलंय, सगळ्यात मोठी आणि पवित्र नदी म्हणजे मीच, सगळ्यात सुगंधी फूल म्हणजे मीच, जिथे जिथे तुम्हाला बेस्ट सापडेल, बेस्ट म्हणजे मी, माझा आविष्कार आहे. आणि म्हणून प्रत्येक माणसाने आपल्यातलं बेस्ट बाहेर काढायचं आहे, म्हणजे आपल्यातल्या भगवानाचा त्याला परिचय झाल्यासारखं होईल. चंदनाला कळलं बेस्ट काय, त्याच्यामध्ये चारुगंध. उसाला कळलं बेस्ट, त्याच्यामध्ये काय स्वाद. सोन्याला कळलं सुवर्ण रंग बेस्ट आहे. महात्मा गांधींना कळलं सत्याचा आग्रह. प्रभू रामचंद्रांना कळलं की वचनबद्धता. लता मंगेशकरांना कळलं संगीत. सचिनला कळलं क्रिकेट. आता वेळ तुमची आणि माझी आहे. आपल्याला कळलं की आपलं जीवन कशासाठी आहे, तर आपलं अवतार कार्य आपल्याला उर्वरित जीवनात करता येईल. आणि नाही कळलं तर मग फेल, एटीकेटी लागते, पुन्हा जन्म घ्यावा लागतो आणि पुढच्या जन्मात पुन्हा पहिल्यापासून अभ्यास करायला लागतो आणि शोधायला लागतं की माझा आविष्कार कशासाठी, हा माझा अवतार कशासाठी. प्रभूचरणी अशी प्रार्थना मी करतो की तुम्हाला या आयुष्यात तुमच्या अवताराचं उद्दिष्ट कळो आणि सेल्फ अनालिसिस नीट पद्धतीने तुम्ही करून तुम्हाला जीवनाचं एकदा उद्दिष्ट कळलं की तुम्हाला स्वतःची ओळख पटेल आणि ओळख पटली की तुम्हाला जीवनाचं सार्थक झाल्यासारखं वाटेल. एकदा प्रभूचरणी तुमच्या आयुष्यासाठी आणि तुमच्या सेल्फ अनालिसिससाठी पुनश्च एकदा शुभेच्छा व्यक्त करतो. धन्यवाद.